नमस्कार मित्रांनो. तर ग्रामीण भागातील बेघरांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असते. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर काय आहे हा शासन निर्णय? तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 आणि इतर राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत मिळणार आहे. शासनाने सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपयांची अतिरिक्त वाढ केली आहे. याच कामासाठी आता मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. तर वर्गवारीनुसार निधीचे वाटप पाहूया. तर हा निधी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विभागून देण्यात आला आहे. तर सर्वसाधारण प्रवर्ग या प्रवर्गासाठी 70 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 60 कोटी रुपये वितरित केले आहेत. नंतर अनुसूचित जमाती म्हणजे ST आदिवासी विभागांतर्गत या प्रवर्गासाठी सुद्धा 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण 190 कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या घरांच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नंतर अंमलबजावणी आणि पारदर्शकता. तर हा निधी थेट सिंगल नोडल एजन्सी म्हणजे SNA खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे, जेणेकरून तो थेट घरांच्या कामासाठी वापरता येईल. हा पैसा ज्या कारणासाठी मंजूर झाला आहे त्याच कामासाठी खर्च करण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.